कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हो पण कितीही झाला तरी तो कोणाचा तरी लेख हा पण त्याची स्वप्न मोठी असत आणि त्या स्वप्नांची किंमत त्याच्या आवाक्या बाहेर असत। यात एका कळूक वया। तुम्ही घेवा परीक्षा त्याची, पारखून घ्या का, तो अधिकारच हा तुमचा। माझं म्हणणं फक्त एवढाच आहे की आपल्या लेखीच्या पण मनाचा विचार करा, जास्त ताणू नका। आपण आपल्या घरात एका माणसात कसा वागवतो ता पण गाव बघता। अच्छा, मग त्याची काळजी वाटते तुम्हाला? पण भर मंडपात पोरा कशी वागली ते गाववाल्यानं बघितलं नाही? आदर्शवादी संस्कार जपणारा रघुनाथ खोत, काय झालं त्याचा? भर मंडपात सगळ्यांसमोर हशा झाला ना? त्या गाववाल्यानं बघितलं नाही? त्या आधीच नाव खराब झाला हा। त्यातून या पोरानं एवढं मोठं आव्हान स्वीकारलंय। जा काम पडत त्या करूचा लागत। आजचो त्याचो जोश फार काळ टिकणार नाही उमा। प्रेम बिम बोलूक सोपा असता हा, पण निभावणं कठीण हा। पुढच्या 2 दिवसात तो हे गाव सोडून मुंबईला पळून जातं का नाही बघ। त्याचा निशीवरचा प्रेम खोटा ठरत हे नक्की। अन्नाचा एकही कण मी वेस्ट केला नाही। थँक्यू। माझं निशिगंधावर खरंच खूप प्रेम आहे, त्यासाठी मी तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे। पाणी। सर तुम्ही ठीक आहात ना? मी ठीक आहे, तू कशाला काळजी करतेस? सर कशी काळजी करू नको तुमची, तुम्ही काय काय करताय माझ्यासाठी, माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो। ऐक माझं, तुझ्यासाठी नाही, हे मी आपल्यासाठी करतोय, आपल्या प्रेमासाठी। मग त्रास कसला? सर काय अवस्था झाली आहे तुमची, तुम्ही खाल्लत का काही? आईने ना जेवणात नारळी भात केला होता, तुम्हाला आवडतं ना गोड? तुम्ही खाल्ला का? की परत माझे डाएट आहे वगैरे सांगत बसला? हो खाल्लं मी ते नारळी भात, खूप छान झालं होतं आणि मला भूक पण खूप लागली होती, सो मी सगळं संपवलं। खरं तर घरातली माणसं जरा रागावली आहेत आणि सिच्युएशन पण अशी आहे की त्यांची चूक नाही आहे, तरी सुद्धा घरी आलेल्या पाहुण्याची चांगली काळजी घेतात ते, त्यात मात्र काही कमी करत नाही आहेत ते। श्रीनिवास, होबी काय झालं? असं अचानक फोन करून का बोलून घेतलं? श्रीनिवास, वी नीड टू डू समथिंग। नीरजने आजचं चॅलेंज कसं बसं पूर्ण केलंय, बट स्टील अजून एक अख्खा वीक आहे, कसं करणार आहे तो सगळं? आय एम रिली वरीड। ऐक बघ, नीरजचं निशीवर खूप जास्त प्रेम आहे। आय नो, बट स्टील तो आणि त्यामुळेच तो अशा कुठल्याही आव्हानाला सामोरं जाऊ शकतो।
आणि निशीसाठी तो ते पूर्ण सुद्धा करू शकतो. निशी नीरजची स्ट्रेंथ आहे. होईल. हो, आय अंडरस्टँड, पण त्या घरच्यांनी सगळं डिफिकल्ट करून ठेवलं ना. हे बघ, आय डोंट नो, बट मी ना मध्ये पडणार आणि त्यांना बोलणार, दिस इजंट फेअर आणि हे सगळं चुकीचं आहे. हे सगळं तुम्ही काय झालं? एवढं धाडस, एवढं डेअरिंग येतं कुठून? आणि किती मनापासून करतेस तू सगळ्यांचं भलं व्हावं म्हणून. मी कुठे काय करते? हो, मग निशीचं माझं चांगलं व्हावं यासाठी केवढं मोठं सॅक्रिफाईस करणार होतेस तू. मी त्यासाठी हिंमत लागते. आणि तुला माहितीये का, तुझ्या ह्या स्वभावामुळे तू मला तुला मी म्हणजे कम ऑन श्रीनिवास, थोडं करेज दाखव ना. हे काय सारखं नीट बोल बरं तू आधी. ह्याचं सारखं ओवी ते सारखं इतकं काय अडखळतोस? चल बरं बोल. से आय डोंट लाफ, लुक इनटू माय आईज. हां बोल. आय हां पुढे हाय कम ऑन श्रीनिवास बोल. आय कोण आहे? कोण आहे तिकडे? ओवी? श्रीनू? तुम्ही दोघं इथे? आणि ते आय काय बोलत होता? काय रे श्रीनू? अरे काय बोलत होता? आय विल हेल्प यू. काय? हा, आय विल हेल्प यू. ते ॲक्च्युली नीरजला आता खूप कामं सांगितली जातात ना, सो मी तेच त्याला सांगत होते की मला ना खूप त्रास होतोय. सो मी त्याला विचारलं की मी त्याला मदत करू का, अँड ही वॉज लाईक की या मी पण मदत करतो. सो म्हणून आय हेल्प यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.